तर जरांगे पाटलांचं 7व्यांदा उपोषण सुरू झालेलं आहे आणि त्यांच्या या आंदोलनाचा उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं आणि सरकारला थेट इशारा दिलाय। वळत पुढच्या बातमीकडे। मुंबईकरांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे, कारण मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालंय। मुंबई कोस्टल रोड प्रकल्प उद्यापासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे। या कोस्टल रोडच्या नव्या मार्गिकेमुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास केवळ 15 मिनिटात करता येईल। मुंबई कोस्टल रोड दररोज सकाळी 7 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत वाहनांसाठी खुला असेल। कोस्टल रोड वरळी वांद्रे सी लिंक मार्गे पश्चिम द्रुतगती महामार्ग अर्थात वेस्टर्न हायवेवरून मुंबईकरांना मरीन ड्राईव्ह ते दहिसर पर्यंत सिग्नल फ्री प्रवास करता येणार असल्यामुळे फायदेशीर ठरणार आहे। मागच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात 2 टप्प्यांचं आपण उद्घाटन केलं आणि आता या उद्घाटनानंतर जवळपास 94% रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे। आता केवळ एक प्रभादेवी कनेक्टर याचा बाकी आहे, जो फेब्रुवारी संपता तो देखील पूर्ण होईल। मुंबई महानगरपालिकेने 14,000 कोटी रुपये खर्च करून हा रस्ता या ठिकाणी तयार केला। खरं म्हणजे याच्या सगळ्या मान्यता जेव्हा पहिलं महायुतीचं सरकार होतं तेव्हा आल्या आणि याचं प्रामुख्यानं सगळं काम हे दुसऱ्या महायुतीच्या सरकारमध्ये या ठिकाणी झालं। त्यामुळे विनाकारण श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये मुंबईकरांनी बघितलेला आहे। कल को कोई ये भी क्लेम कर सकता है कि ताजमहल मैंने ही बांधा, तब भी किसने बांधा पता होता है। इसलिए मुझे यह लगता है मुंबईकरों को पता है